दुकानदार बघा, फाइंड द इनव्हर्स मॅट्रिक्स ऑफ ए बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. या मॅट्रिक्सचा इनव्हर्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. या मॅट्रिक्सचा इनव्हर्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. दिलेला जो मॅट्रिक्स आहे 1 0 -1 -2 -1 4 -1 0 2 या मॅट्रिक्सचा इनव्हर्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा. इनव्हर्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा असेल तर पहिले त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करावं लागते. आणि डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू 1 0 -1 -2 -1 4 -1 0 2 या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू 1 इंटू आता 1 ची जर हे 1 ची रो घेतली, ही 1 ची रो सोडली, 1 घेतला तर 1 ची रो सोडली, 1 चा कॉलम सोडला, तर या ठिकाणी 1 इंटू हे -1 इंटू 2 या ठिकाणी -2 येते. -1 इंटू 2 -2 येते. 4 इंटू 0 या ठिकाणी 0 येते. हे -2 जशाल तसा लिहिला आणि दुसऱ्या साइन अपोजिट 0 आहे. +0 -0 आणि 0 ला साइनच नसते. त्याच्यानंतर दुसरं घेतलं, दुसरा आहे 0 या ठिकाणी 0 आणि 0 घेतल्याच्या नंतर बाकीचं तर 0च येणार आहे. तरी पण या ठिकाणी लिहितो, या ठिकाणी 0 ची रो सोडली, 0 चा कॉलम सोडला, 0 ची रो आणि 0 चा कॉलम सोडून राहिलेल्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. -2 न 2 ला मल्टिप्लाय केलं, -2 न 2 ला मल्टिप्लाय केलं तर -4 येते. -2 न 2 ला मल्टिप्लाय केलं तर -4 येते. आणि या ठिकाणी 4 न -1 ला मल्टिप्लाय केलं तर -4 येते. आता या ठिकाणी पहिल्याचं -4 आणि दुसऱ्याचा साइन अपोजिट +4 0 येते. ते सरळ तसं बी 0च आलं. त्याच्यानंतर तिसरा आकडा आहे या ठिकाणी -1 घेतल्याच्या नंतर हा -1 ची रो सोडायची आणि -1 ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम सोडायचा. बाकीच्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. या ठिकाणी -2 न 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0च येते. -2 न 0 ला मल्टिप्लाय केलं 0 येते. मायनस इंटू मायनस +1 होते. +1 आला तर -1 लिहायचं. दुसऱ्याचं साइन अपोजिट करायचं. 1 इंटू या ठिकाणी -2 -0 इंटू +0 -0 0 -1 इंटू -1 डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू 1 इंटू -2 -2 -1 डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू या ठिकाणी -1. डिटर्मिनंट ऑफ ए -1 आला म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0. डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल्स टू 0 म्हणजे ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. देअरफॉर ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. या ठिकाणी ए इनव्हर्स जे आहे ते या ठिकाणी अस्तित्वात आहे. ए इनव्हर्स या ठिकाणी एक्झिस्ट आहे. आता या ठिकाणी यासाठी इनव्हर्स मॅट्रिक्स काढता येते. तर इनव्हर्स मॅट्रिक्स काढण्याची जी प्रोसिजर आहे ती आपण नेक्स्ट पेजवर त्या ठिकाणी करू. तर नेक्स्ट पेजवर जर केलं तर या ठिकाणी बघा, याचा इनव्हर्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. इनव्हर्स मॅट्रिक्स फाइंड आउट करण्याचा जो फॉर्म्युला असते ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल्स टू आय असते. एच्या जागेवर ए ची व्हॅल्यू टाका. ए ची व्हॅल्यू काय आहे 1 0 -1 आहे, -2 -1 4 आहे आणि -1 या ठिकाणी 0 या ठिकाणी 2 आहे. या ठिकाणी ए इनव्हर्स इज इक्वल्स टू आय आयडेंटिटी मॅट्रिक्स आय. आयच्या जागेवर आय ची किंमत या ठिकाणी 1 0 0 येते, 0 1 0 येते आणि या ठिकाणी 0 0 1 येते. या ठिकाणी इथं
आता या ठिकाणी जे आहे या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं असते. हा मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाला की या साईडला जो मॅट्रिक्स असते ते आपला इनव्हर्स मॅट्रिक्स असते. हा मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट झाल्याच्या नंतर या साईडला जो मॅट्रिक्स राहते तो काय असते आपला, तर या ठिकाणी इनव्हर्स मॅट्रिक्स असते. या ठिकाणी हे इनव्हर्स, आता या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे असा 1 0 0 0 1 0 0 0 1 आयडेंटिटी मॅट्रिक्स. याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये करायचं म्हणजे हा पहिला कॉलम पहिल्यासारखा, दुसरा कॉलम दुसऱ्यासारखा, तिसरा कॉलम तिसऱ्यासारखा करायचं. पहिला कॉलम पहिल्यासारखा करते वेळेस सर्वात सुरुवातीला 1 आणावं लागते. 1 इथं ऑलरेडी आहे, 1 आणण्याची गरज नाही. मग 1च्या खाली इथं 0 आणावं लागते, म्हणजे -2च्या जागेवर 0 आणावं लागते. ज्याच्या जागेवर 0 आणायचा आपण त्याची रो बघत असतो. ज्याच्या जागेवर 0 आणायचा आपण त्याची रो बघत असतो. ही पहिली रो आहे, ही दुसरी रो आहे आणि या ठिकाणी ही तिसरी रो आहे. आता या ठिकाणी आपल्याला ज्या जागेवर 0 आणायचा -2च्या जागेवर त्याची रो 2 आहे. अप्लाय या ठिकाणी R2 चेंजेस टू R2, कोणा जागेवर आपल्याला 0 आणायचा -2च्या जागेवर 0 आणायचा, या ठिकाणी +2 घ्यायचं. कोणा जागेवर 0 आणायचा तर -2च्या जागेवर 0 आणायचा, तर या ठिकाणी +2 लिहिलं. त्याच्या वरी किंवा खाली कुठं 1 आहे का बघा, या ठिकाणी त्याच्या वरी 1 आहे. कोणत्या रो मध्ये आहे तर या ठिकाणी रो 1 मध्ये आहे. तर या ठिकाणी धर लावून रो 1 मध्ये आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी काय करायचं आहे तर याच्यामध्ये रो 2 मध्ये चेंज आहे. जो काही चेंज आहे तो रो 2 मध्ये चेंज आहे. रो 2 मध्ये चेंज असल्यामुळं रो 1 आणि रो 3 ॲज इट इज लिहायचं. रो 2 मध्ये चेंज असल्यामुळं या ठिकाणी रो 1 जी आहे रो 1 ॲज इट इज लिहायची आणि त्याच्यानंतर रो 3 जी आहे रो 3 ॲज इट इज लिहायची. हे इनव्हर्स इज इक्वल्स टू या ठिकाणी रो 1 जी आहे ती ॲज इट इज लिहायची 1 0 0, रो 3 जी आहे ती ॲज इट इज लिहायची 0 0 1 आणि या ठिकाणी जे आहे आता रो 2 मध्ये चेंज करायचा. काय चेंज करायचा रो 2 मध्ये, रो 2 मध्ये चेंज करायचा, काय चेंज करायचं आहे रो 2 मध्ये, या ठिकाणी रो 2 मध्ये चेंज करायचं आहे. या ठिकाणी R2 मायनस R2 प्लस 2R1, R2 प्लस 2R1, या ठिकाणी R2 प्लस 2R1, R2 प्लस या ठिकाणी 2R1, या ठिकाणी R2 प्लस या ठिकाणी 2R1, कोणताच साईड नाही. या ठिकाणी गुणाकाराचा एकदा पुसून घेणं चेहरा नको त्याचं. या ठिकाणी बघा रो 2 मध्ये काय आहे, रो 2 मध्ये आहे -2, या ठिकाणी +2 इंटू रो 1 मध्ये काय, रो 2 मध्ये जेव्हा -2 आहे तेव्हा रो 1 मध्ये काय आहे तर या ठिकाणी 1 आहे. -2 2 1 जा 2, -2 + 2 0 झाला, या ठिकाणी 0 लिहिला. रो 2 मध्ये किती आहे, रो 2 मध्ये -1 आहे, या ठिकाणी 2 इंटू रो 2 मध्ये जेव्हा -1 आहे तेव्हा रो 1 मध्ये किती आहे तर रो 1 मध्ये 0 आहे. -1 2 इंटू 0 0 म्हणजे या ठिकाणी -1 आला. त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे इथं रो 2 मध्ये जे आहे तर 4 आहे +2 इंटू रो 1 मध्ये -1 आहे आणि या ठिकाणी 4 प्लस मायनस -2, 4 - 2 काय आला तर या ठिकाणी 2 आला, या ठिकाणी 2 आला. आता इकडं तसंच सेम पलीकडल्या साईडला सुद्धा करायचं आहे. या साईडला सुद्धा सेम प्रोसिजर करायची आहे. आता सेम प्रोसिजर जर या साईडलाही केली तर रो 2 मध्ये काय आहे तर या ठिकाणी 0 आहे +2 इंटू रो 1 मध्ये काय आहे तर 1 आहे, या ठिकाणी काय येते तर 2 येते, या ठिकाणी 2 आला. रो 2 मध्ये काय आहे 1 आहे, 2 इंटू रो 1, रो 1 मध्ये काय आहे 0 आहे, 1 + 2 इंटू 0 0, या ठिकाणी 1, इथं 1 आला. रो 2 मध्ये काय आहे, रो 2 मध्ये 0 आहे +2 इंटू रो 1, रो 1 मध्ये काय 0 आहे, तर या ठिकाणी बी काय आला तर 0 आला. चला 1 0, आता या ठिकाणी 0 1 0, या ठिकाणी इथं बी 0 आणायचा आहे. आता इथं 0 आणायचा आहे तर सोपं आहे. ज्याच्या जागेवर 0 आणायचा त्याची रो बघायची, ज्याच्या जागेवर 0 आणायचा त्याची रो बघायची. या ठिकाणी ही रो 1 आहे, ही रो 2 आहे, ही रो 3 आहे. ज्याच्या जागेवर 0 आणायचा त्याची रो बघायची. या ठिकाणी अप्लाय या ठिकाणी ह्याच्या जागेवर 0 आणायचा R3 चेंजेस टू R3, कोणा जागेवर 0 आणायचा -1च्या जागेवर 0 आणायचं तर +1. त्याच्या वरी किंवा खाली कुठं 1 आहे का, त्याच्या वरी 1 आहे, कुठं आहे तर रो 1 मध्ये आहे R1.
रो 3 आणि रो 1 ची बेरीज करायची. रो 3 मधल्या आकड्याची रो 1 मधल्या आकड्याची बेरीज करायची, रो 3 मध्ये लिहायची. चेंज रो 3 मध्ये आहे त्याच्यामुळे रो 1 चेंज रो 3 मध्ये आहे त्याच्यामुळे रो 1 आणि रो 2 ॲज इट इज लिहायचं. रो 1 मध्ये काय आहे 1 0 मायनस 1 आहे आणि रो 2 मध्ये काय आहे 0 मायनस 1 2 आहे. या ठिकाणी ए इनव्हर्स इज इक्वल्स टू रो 1 मध्ये काय आहे या ठिकाणी 1 0 0 आहे. रो 2 मध्ये काय आहे 2 1 या ठिकाणी 0 आहे. जे काही चेंज आहे या ठिकाणी रो 3 मध्ये आहे. काय चेंज करायचं आहे रो 3 मध्ये रो 3 मध्ये जे चेंज करायचं आहे रो 3 मध्ये जो चेंज करायचा आहे रो 3 मध्ये जो चेंज करायचा आहे रो 3 मध्ये चेंज असा करायचा आहे. रो 3 मधल्या आकड्याची रो 1 मधल्या आकड्याची बेरीज करायची ती रो 3 मध्ये लिहायची. रो 3 मधला आकडा रो 1 मधला आकडा त्याची ऍडिशन करून रो 3 मध्ये लिहायचं. प्लस 1 मायनस 1 प्लस 1 मायनस 1 काय 0 0 प्लस 0 0 मायनस 1 प्लस 2 मायनस 1 प्लस 2 रो 3 आणि रो 1 मधल्या आकड्याची बेरीज करायची रो 3 मध्ये लिहायची. रो 3 आणि रो 1 मधल्या आकड्याची बेरीज करायची रो 3 मध्ये लिहायची. 2 मायनस 1 2 मायनस 1 1 आला 0 प्लस 1 1 आला 0 प्लस 0 0 आला 1 प्लस 0 1 आला. चला पहिला कॉलम तर पहिल्या कॉलम सारखा झाला. आता या ठिकाणी पहिला कॉलम सारखा केल्याच्या नंतर या ठिकाणी पहिला कॉलम पहिल्या कॉलम सारखा केल्याच्या नंतर आता दुसऱ्या कॉलमला आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या दुसऱ्या कॉलम सारखं करायचं. दुसरा कॉलम कसा असते आता आयडेंटिटी मॅट्रिक्स वारंवार सांगितलं मी 1 0 0 0 1 0 0 0 1 असते. तर दुसरा कॉलम त्याचा दुसऱ्या कॉलम सारखा बनवायचा. तर पहिले 0 पाहिजे 0 आहे इथं 0 पाहिजे 0 आहे फक्त इथं काय पाहिजे प्लस 1 पाहिजे तर मायनस 1 आहे. याला मायनस 1 न मल्टिप्लाय करा. याला जर मायनस 1 न मल्टिप्लाय केलं मायनस 1 ला जर मायनस 1 न मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी प्लस 1 होते. म्हणून या ठिकाणी अप्लाय R2 चेंजेस टू या ठिकाणी मायनस 1 R2 म्हणजे R2 मधल्या प्रत्येक आकड्याला मायनस 1 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे या ठिकाणी R2 मधल्या आकड्याला मायनस 1 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे R1 आणि R3 जशाला तसा आहे. या ठिकाणी R1 मधले जे आकडे आहेत या ठिकाणी 1 0 या ठिकाणी मायनस 1 1 0 मायनस 1 या ठिकाणी 0 मायनस 1 या ठिकाणी 2 0 0 या ठिकाणी 1 या ठिकाणी ए इनव्हर्स इज इक्वल्स टू या ठिकाणी त्याच्यानंतर इकडं पहिली रो जशाल तशी 1 0 0 त्याच्यानंतर 2 1 0. आता दुसऱ्या रो मध्ये चेंज आहे. तिसरी रो ॲज इट इज आहे. दुसऱ्या रो मध्ये काय आहे तर दुसऱ्या रो मध्ये चेंज करायचं आहे. आणि काय चेंज करायचं आहे दुसऱ्या रो मध्ये फक्त मायनस साइन न गुणायचं आहे. चेंज करायचं आहे फक्त सेकंड रो मध्ये. या ठिकाणी सेकंड रोला मायनस 1 न मल्टिप्लाय करायचं आहे. सेकंड रोला मायनस 1 न मल्टिप्लाय करायचं 0 ला मायनस 1 न मल्टिप्लाय केलं 0च येते. मायनस 1 ला मायनस 1 न मल्टिप्लाय केलं तर इथं काय होते मायनस मायनस प्लस होते. आता प्लस 2 ला जर मायनस 1 न मल्टिप्लाय केलं तर मायनस 2 होते. त्याच्यानंतर प्लस 2 ला मायनस 1 न मल्टिप्लाय केलं मायनस 1 होते. त्याला मायनस 1 न मल्टिप्लाय केलं मायनस 1 इंटू 0 त्या ठिकाणी 0 झाला. दुसरा कॉलम दुसऱ्या कॉलम सारखा बनला. आता तिसरा कॉलम सारखा बनवायचा. तिसरा कॉलम तिसऱ्या कॉलम सारखा बनवते वेळेस तिसरा कॉलम तिसऱ्या कॉलम सारखा बनवते वेळेस सुरुवातीला 1 आणायचा आहे तर 1 इथं ऑलरेडी आहे. या ठिकाणी 0 आणायचा आणि इथं 0 आणायचा. तर सर्वात सुरुवातीला मी इथं 0 आणतो. या ठिकाणी 0 आणण्यासाठी काय करावं लागेल ज्याच्या जागेवर 0 आणायचं असते त्याची रो बघायची असते. ज्याच्या जागेवर 0 आणायचं असते त्याची रो बघायची असते. ही रो 1 आहे ही रो 2 आहे ही रो 3 आहे आणि आपल्याला 0 आणायचा इथं कुठं मायनस 1च्या जागेवर. त्याची रो कोणती आहे पहिली रो आहे. म्हणून या ठिकाणी अप्लाय R1 या ठिकाणी चेंजेस टू R1 कोणाच्या जागेवर 0 आणायचा मायनस 1च्या तर इथं काय घ्यायचं प्लस 1 घ्यायचं. काय मायनस 1च्या जागेवर 0 आणायचा तर या ठिकाणी घ्यायचं प्लस 1. त्याच्या खाली किंवा वरी कुठं 1 आहे का बघा. त्याच्या खाली 1 आहे कुठं आहे रो 3 मध्ये आहे. आता हे बी सरळ आहे. रो 1 मधल्या आकड्याची रो 3 मधल्या आकड्याची बेरीज लिहायची रो 1 मध्ये लिहायची. रो 1 मध्ये जे नंबर आहे आणि रो 3 मध्ये जे नंबर आहे दोघांची ऍडिशन करायची. कुठं लिहायची रो 1 मध्ये लिहायची. रो 1 मधल्या आकड्याची आणि रो 3 मधल्या आकड्याची ऍडिशन करायची रो 1 मध्ये लिहायची. म्हणजे चेंज रो 1 मध्ये आहे
1 मध्ये चेंज आहे म्हणजे रो 2 जशाला तशी 1 मध्ये चेंज आहे म्हणजे या ठिकाणी जी रो 2 आहे पेनी खाली ठेवून द्या रो 2 जशाला तशी आहे या ठिकाणी 0 0 या ठिकाणी 1 हे इन्व्हर्स इज इक्वल्स टू या ठिकाणी -2 -1 या ठिकाणी 0 या ठिकाणी 1 0 या ठिकाणी 1 तर या ठिकाणी रो 2 मध्ये चेंज आहे रो 2 मध्ये रो 1 मध्ये चेंज आहे काय चेंज आहे रो 1 मध्ये रो 1 प्लस रो 3 रो 1 मधला आकडा आणि रो 3 मधला आकडा यांची ऍडिशन करायची रो 1 मधला आकडा आणि रो 3 मधला आकडा यांची ऍडिशन करायची रो 1 मधला आकडा आणि रो 3 मधला ऍडिशन करून रो 1 मध्ये लिहायचं रो 1 मधला आकडा आणि रो 3 मधला आकडा या दोघांची ऍडिशन करून लिहायचं कुठं तर या ठिकाणी रो 1 मध्ये लिहायचं तर या ठिकाणी जे आहे रो 1 मध्ये आकडा लिहायचा रो 3 मधला आणि रो 1 मधला आकडा ऍडिशन करून रो 1 मध्ये 0 + 1 या ठिकाणी 1 0 + 1 या ठिकाणी 1 0 + 1 च्या नंतर 1 0 + 0 0 +1 -1 या ठिकाणी 0 1 + 1 या ठिकाणी 2 0 + 0 0 1 + 0 या ठिकाणी 1 आला त्याच्यानंतर आता या ठिकाणी 0 आणायचा कुठं 0 आणायचा तर या ठिकाणी -2 च्या जागेवर 0 आणायचा -2 च्या जागेवर 0 आणायचा त्याची रो कोणती आहे दुसरी आहे ही रो कोणती आहे या ठिकाणी पहिली रो आहे या ठिकाणी अप्लाय कुठं 0 आणायचा ज्या जागेवर 0 आणि त्याची रो बघा दुसऱ्या रो मध्ये 0 आणायचा अप्लाय R2 चेंजेस टू R2 कोणा जागेवर 0 आणायचा तर या ठिकाणी जे आहे -2 च्या जागेवर 0 आणायचा त्याची रो कोणती आहे दुसरी आहे R2 चेंजेस टू R2 -2 च्या जागेवर 0 आणायचा म्हणून +2 लिहिला त्याच्या खाली किंवा वरी कुठं 1 आहे का बघा त्या खाली 1 आहे कोणत्या रो मध्ये आहे तिसऱ्या रो मध्ये आहे आता चेंज कुठं करायचा आहे रो 2 मध्ये चेंज करायचा आहे रो 2 मध्ये चेंज करायचा आहे म्हणजे रो 1 आणि रो 3 ॲज इट इज लिहायची आहे आता या ठिकाणी रो 1 जी आहे 1 0 0 आहे आणि या ठिकाणी रो 3 जे आहे रो 1 जे आहे 1 0 0 आहे 1 0 0 आहे रो 3 जे आहे या ठिकाणी 0 0 1 आहे जो चेंज आहे तो रो 2 मध्ये आहे जे चेंज आहे ते रो 2 मध्ये आहे रो 1 ॲज इट इज आहे या ठिकाणी रो 3 ॲज इट इज आहे जो चेंज आहे या ठिकाणी तो रो 2 मध्ये चेंज आहे आणि काय चेंज आहे रो 2 मध्ये चेंज आहे R2 + 2R3 R2 + या ठिकाणी 2R3 R2 + या ठिकाणी 2R3 या ठिकाणी असा जे आहे ते या ठिकाणी चेंज आहे इथं कोणतंच साईड नाही गुणाकाराचं आहे कोणतंच साईड नाही गुणाकाराचं आहे कोणतंच साईड नाही या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचा आहे आता या ठिकाणी रो 2 मध्ये जो आकडा आहे तो 0 आहे +2 * रो 3 मध्ये आकडा जो आहे तो 0 आहे सगळं 0 झालं या ठिकाणी 0 आहे रो 2 मध्ये आकडा जो आहे तो 1 आहे रो 2 मध्ये +2 * रो 3 मध्ये जो आकडा आहे तो 0 आहे 1 + 0 * 0 0 झाला या ठिकाणी 1 आला 1 + 0 1 आला आता या ठिकाणी रो 2 मध्ये आकडा जो आहे -2 आहे +2 * रो 3 मध्ये आकडा जो आहे तो 1 आहे -2 + 2 या ठिकाणी 0 झाला इथं 0 आला आता सेम प्रोसिजर या साईडला करायची सेम प्रोसिजर या साईडला करायची आहे या ठिकाणी रो 2 मधला आकडा -2 आहे +2 * रो 3 मधला आकडा 1 आहे -2 + 2 -2 + 2 0 झाला या ठिकाणी रो 2 मधला आकडा या ठिकाणी -1 आहे +2 * रो 3 मधला आकडा 0 आहे -1 + 0 या ठिकाणी -1 आला रो 2 मधला आकडा या ठिकाणी 0 आहे प्लस या ठिकाणी जे आहे रो 2 मधला आकडा 0 आहे या ठिकाणी +2 * रो 3 मधला आकडा 1 आहे या ठिकाणी किती आला तर 2 आला आता या ठिकाणी याला आय लिहिता येते कारण हे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे या ठिकाणी हे जे आहे या ठिकाणी आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे याला या ठिकाणी जे आहे आय लिहिता येते इंटू या ठिकाणी ए इनव्हर्स इज इक्वल्स टू ए इनव्हर्स इज इक्वल्स टू या ठिकाणी जे आहे इथं 2 0 1 0 -1 2 1 0 1
या ठिकाणी आलेला आहे. आय न जर ए इनव्हर्सला मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी ए इनव्हर्सच येते. आय न जर ए इनव्हर्सला मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी ए इनव्हर्स येते आणि मग इनव्हर्स मॅट्रिक्सची जी व्हॅल्यू आलेली आहे ती तीच आहे. आय न जर ए इनव्हर्सला मल्टिप्लाय केलं तर ए इनव्हर्सच येते. याच्या नंतरच्या स्टेपमध्ये फक्त हे आय येणार नाही, ए इनव्हर्स इज इक्वल्स टू हे येईल. अशा प्रकारचा हा या ठिकाणी प्रॉब्लेम परीक्षेला आलेला आहे. कधी आलेला आहे? मार्च 2000 या ठिकाणी 11ला आलेला आहे.